महिला दिन म्हणजे आपण महिलांचा आज सन्मान करण्याचा सोहळा आहे। एक स्त्री कोणकोणती भूमिका निभावते आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये। स्त्री ही गृहिणी असते, स्त्री ही मुलाला जन्म देणारी आई असते, ताई असते, बहीण असते, तर अशा अनेक भूमिकातून स्त्री जात असते। पण जेव्हा स्त्री स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, की ती स्वतःला एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस ती एक बिझनेस वुमेन असते, एक प्राध्यापिका असते, एक ॲडव्होकेट असते, तर एक CEO असते। अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्त्रिया आपल्याला आज पाहायला मिळत आहेत। आज आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत, आदरणीय आमच्या प्रगती भाभी टाटी आहेत, आपल्या काझी मिस आहेत आणि त्याच्यानंतर ॲडव्होकेट आपल्या कावेरी मॅडम आहेत। ह्या महिला आपल्या यांचा आज आपण सन्मान करणार आहोत की स्त्री। लहान मुलांनी आवाज कमी करावा, बोलू नये मध्ये मध्ये। तर ह्या ज्या आपल्या सर्व महिला आहेत, तर ह्या स्वतःचं घर सांभाळून आणि समाजामध्ये स्वतःला एक सिद्ध करणाऱ्या महिला आहेत, की नुसतं स्त्रीचं अस्तित्व हे चूल आणि मूल पुरतं न राहता तर ती पण कुणीतरी आहे। ती पुरुषाला पुरुषच्या खांद्याला खांदा लावून आपला कारभार बघू शकते। अशा धाडसी महिलांचा आज आपण सन्मान करणार आहोत। त्या अशा धाडसी महिला आपल्या दौडमध्ये आहेत आणि त्या आपल्या आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत। तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि आजचा कार्यक्रम जो म्हणजे आपल्याला यातून शिकता पण मिळावं आणि याच्यातून आपल्याला एक विरंगुळा मिळावा, आनंद सुद्धा मिळावा असा आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमात आपण पैठणीचा खेळ ठेवलेला आहे। होम मिनिस्टर, तुम्ही होम मिनिस्टर पाहता सगळेजण? आपण होम मिनिस्टर पाहतो सगळेजण। आदेश बांदेकरांचं झी मराठीवर सर्वांनी पाहिलं असेल। तर झी मराठीवर कसे खेळ असतात आणि शेवटी काय होतं की जी विजेती महिला असते तिला आपण पैठणी देतो। आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण 3 महिला विजेता काढणार आहोत आणि जो पहिला नंबर येईल त्यांना आपल्यातर्फे एक पैठणी भेट म्हणून मिळणार आहे। तर सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्या, एन्जॉय करा। म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम फुल एन्जॉय करा। आपले रोज आहेच, उठायचं, स्वयंपाक करायचं, मुलांना बघायचं, रात्री झोपेपर्यंत आपण कामं करतो, पण आज आपण काय करूया तर एन्जॉय करूयात, एकमेकांना विचारांची देवाणघेवाण करूयात, सुख दुःख मिळवून घेऊयात आणि आजचा कार्यक्रम खूप तुम्ही आनंद घ्या मी आज तुमच्याकडून अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आताच तुमच्याकडून आम्हाला कळालेलं आहे की 3 विजेते निघणार आहेत आणि तितकेच आम्ही सर्वजण एक्साइटेड आहोत गिफ्ट घेण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी। तर ज्या आपण आहोत, जशा आहोत, ज्या मातांना आपण आदर्श मानून आपली वाटचाल केलेली आहे, तर त्या मातांचं, त्या आदर्श महिलांचं, या भारतातील महिलांचं आपण प्रथम पूजन करणार आहोत, नतमस्तक होणार आहोत त्यांच्या चरणी आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर मी पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी प्रत्येकाचं पूजन करायचं।